मुंबई विद्यापीठाच्या वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात दुप्पट वाढ करण्यात आली। 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून दुप्पट वाढ करण्यात आली आहे। तर पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात 5,000 रुपयांनी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश शुल्कात 6,000 रुपयांनी वाढ करण्यात आली। विद्यापीठ प्रशासनाने नुकतंच परिपत्रक जाहीर केले। तर या संदर्भात विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। मुंबई विद्यापीठातील विविध वसतिगृहांच्या प्रवेश शुल्कात वाढ करण्यात आलेली आहे आणि या सगळ्यावरूनच आता विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटना यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। मी सध्या मुंबई युनिव्हर्सिटीच्या कलिना कॅम्पसच्या परिसरामध्ये आहेत आणि माझ्याबरोबर काही वसतिगृहातील विद्यार्थी आहेत, संघटनेचे सगळे पदाधिकारी आहेत। आपण त्यांच्याशीच बातचीत करूया। सर्वात प्रथम तर काय सांगाल, वाढ जी आहे दरवाढ करण्यात आलेली आहे वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या या प्रवेश शुल्का संदर्भात, नेमकी दरवाढ कशी करण्यात आली, किती टक्के करण्यात आली, काय नेमकी प्रतिक्रिया? दरवाढ ही जवळपास दुपटीने झालेली आहे। कारण गेल्या वर्षीची फी होती विद्यार्थ्यांची जी 5,600 होती आणि ह्या वर्षीची फी वाढ झालेली आहे ही 10,500 आणि 11,500, ज्यामध्ये पीजीच्या विद्यार्थ्यांना 10,500 तर पीएचडीच्या विद्यार्थ्यांना 11,500 फी वाढ केली। म्हणजे जवळपास दुप्पट वाढ आहे। 90% आणि 109% वाढ अशा प्रकारची वाढ आपल्याला दिसते। यामध्ये जवळपास 50% जरी तफावत दिसते। म्हणजे जर 5,000 फी असेल बाकी विद्यापीठांमध्ये तर मुंबई विद्यापीठाने आधी 10,000 क्रॉस केलेली आहे। पुणे सारखं आपल्या जवळचं विद्यापीठ 5,000 पेक्षा कमी विद्यार्थी शुल्क जे वसतिगृह शुल्क लागतंय। अनेक विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत, त्यांच्या मी वसतिगृह शुल्क बघितले असता ते भरपूर कमी आहेत। फी रेग्युलेशन ऑथॉरिटी पण म्हणते की जी फी आकारलेली आहे ती एक निकषापर्यंत असावी। 5% दरवर्षी फी वाढ मान्य आहे। जर आमचं म्हणणं विद्यापीठ जर मानस आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, आमच्या पद्धतीने जे काही करता येईल, आंदोलन असतील, आमची मुलं असतील, जे काही औषधी मुलं असतील, आम्ही सर्व मिळून परत एकदा आंदोलन पुकारू आणि जर ऐकत नसतील तर आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू जोपर्यंत फीस कमी होत नाही तोपर्यंत। आता मुंबई विद्यापीठ प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।